ते शिक्षण खात्याचे निर्णय खरात हा भोंदूबाबा घेत होता असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। केसरकर शिक्षण मंत्री होते आणि त्यावेळी खरातच सर्व निर्णय घेत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकर यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। दीपक केसरकर यांच्यावर आरोप होता आहेत आणि आता शिक्षण खात्याचे निर्णय सुद्धा खरात घेत होता, हा भोंदूबाबा घेत होता असे गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेले आहेत। केसरकर शिक्षण मंत्री होते तेव्हा खरातच सगळे निर्णय घेत होता शिक्षण खात्याचे असे आरोप राऊतांनी केलेले आहेत आणि आता शिंदेंनी केसरकरांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। त्यामुळे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे।